कुमाय विठोबार 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 कुमाय धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी करावे शीतल बहु झाले हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी तुका म्हणे डोई कै ठेवी नाही पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी पोटी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननीत पाणिमण्डलं मण्डलानं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरी चरण संतांची
दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ मोकळा करण दादा असा फार दबक येऊ राहिला. कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलाकंकती जुदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापणोदारहदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झाले चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जन्मांद्यस्य तुण्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर विठ्ठल 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 रायगडी मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म हि काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिंपोटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला
देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा चारा चरणाचा सर्वसामान्य जीवानं जरी आजचा अभंग ऐकला तरी ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात एकच येतं की अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा आईला बोलवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आज कीर्तनाला तुम्ही उपस्थित आहात. आपणा सर्वांना ज्ञातच आहे श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान समस्त यादव भावकी जागरण गोंधळ आणि श्री सत्यनारायणाची महापूजा या मंडळींनी खरं तर अगदी गोड आयोजित नियोजित केलेला हा कार्यक्रम श्री संकल्पना आणि नियोजक जे आहे श्री चंद्रकांत विनायक यादव हबप श्री ज्ञानेश्वर नारायण यादव अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या यादव परिवारानं केलं. खरं तर ज्ञानेश्वर दादांचा मला 2-3 महिन्यापूर्वीच कॉल आला होता. आरतीताई आमची सत्यनारायणाची महापूजा असते. अनेक महिलांची कीर्तनं झाले. आता यूट्यूबला तुमचं कीर्तन ऐकलं तुमचंही व्हावं अशी आमची मनातून इच्छा आहे. आणि म्हणून खरं तर या परिवाराच्या बाकी कुणाचा वैयक्तिक माझा परिचय नाही पण दादांच्या आग्रहास्तव या निमित्तानं तुम्हा समस्त भाविकांचं आज खरं तर मला दर्शन होतंय. आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व रायगड भूषण तुम्ही सर्वच मला आनंद वाटतो बरं तुमच्या रायगडला कार्यक्रमाला यायला. का बरं? कारण एकदम वारकरी पोशाख अगदी सुंदर तुमच्या पावल्या खेळणं टाळांचा निनाद एकजुटीनं सगळ्यांनी एक सोबतच म्हणणं खरंच हा आनंद हर गावोगावी भेटतो असं मात्र निश्चित नाही. पण या परिसरामध्ये वर्षातनं किमान 4-5 वेळेला तरी येण्याचा योग येत असतो. म्हणजे इरवी कॉल येतात पण काय होतं खूप अंतर आहे माझं. मी सकाळी 9ला गाडीत बसले दादा तेव्हा रात्री डायरेक्टली मगाशी भाऊन ते आम्हाला पालीलाच न्यायला आले होते. रात्री बरोबर 8 वाजले मला तुमच्या गावात यायला. म्हणजे एवढ्या दूरचा प्रवास आहे. बस 1 तास फक्त आम्ही माऊलींच्या दर्शनाला गेलो पण गर्दी असल्या कारणानं दर्शनही माऊलींचं घेता आलं नाही. म्हटलं कार्यक्रमाला आपल्याला उशीर होईल बस तेवढाच आमचा 1 तास गेला असेल नाही तर नॉनस्टॉप आम्ही गाडीत बसलो तसं डायरेक्टलीच या ठिकाणी पोहोचलो. पण असो या निमित्तानं तुम्हा समस्त भाविकांचं दर्शन होतं. आज या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व परमार्थप्रेमी वारकरी मंडळी आपण उपस्थित आहात. सुंदरसे दोन्हीही मृदुंगाचारी आहेत हार्मोनियम वादक आहेत सिंथ वादक आहेत आदी करून आपण समस्त आमचे चोपदार आहे आमचे ह्या सर्व दिदी आहेत. अतिशय गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे आणि खरंच जे ज्यांनी अतिशय पहिल्यांदा चाल गायली की अतिशय सुंदर त्यांच्या गायनावरूनच कळतं की खरं तर काय असतं जो जातिवंत वारकरी त्याला चालीवरूनच कळत असतं की खरं तर कीर्तन कसं होणार आहे. आणि म्हणून कीर्तन झाल्यावर लोकांची चर्चा असते आजचं पडलं उठलं. तुमच्याकडे आहे का अशा? आम्हाला तर ते काहीच कळत नाही. लोक करतात चर्चा कीर्तन झाल्यावर पण मी म्हणत असते तुम्ही कीर्तनला कशासाठी नाव ठेवता? कीर्तन ते की कीर्तन चांग 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 होय अंगारी रूप होय अंगारी रूप होय अंगारी रूप अंग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. एक तर तुम्ही स्वर चालू ठेवा नाही तर तुम्ही ठेवा नाही तर तुम्ही दोघं शांत बसाल मीच इकडे हुकून जाईल. त्यामुळे कुणीतरी दोघातून चालू ठेवा स्वर. कीर्तन चांग होय अंग हरी रूप हे कीर्तन आहे त्यामुळे याला नाव ठेवण्यासारखं नाही पण लोक चर्चा करतात. पण असो या दोघांनीच एवढी चाल गायली की मला असं वाटतं कार्यक्रम खरं तर या चालीवरतीच अवलंबून असतो. म्हणून अत्यंत सुंदर ज्यांनी दोघांनी चाल गायली मी त्या दोघांनाही मी मनस्वी धन्यवाद देईन. खरं तर आज अतिशय महत्त्वाचा तुमच्या गावचा दिवस आहे. या यादव परिवारानं खूप सुंदर सत्यनारायणाची महापूजा आणि आई भवानी कुलस्वामिनी भगवतीची प्रतिष्ठापना म्हणजे प्रतिष्ठापनाच म्हणतात का नाही काय असतं भागा शब्दामध्ये फरक असतो. प्रतिष्ठापना म्हणजे प्राण प्रतिष्ठा करून देवीला सिंहासनावर बसवणं याला आमच्याकडे प्राण प्रतिष्ठा म्हणतात. तुमच्याकडे तेच म्हणतात ना. तर खरं तर या कुलस्वामिनीची प्राण प्रतिष्ठा करून आज भगवतीला सिंहासनावरती बसवलं. याचा अर्थ असा आहे की प्राण प्रतिष्ठा करून त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात. देव बैसली सिंहासनी आलो याचकासी पुरेधनी. प्राण प्रतिष्ठा करून त्यांना ज्या वेळेला आपण सिंहासनावर आरूढ करतो आणि त्यांच्या नावानं भगवंताच्या नावानं ज्या वेळेला अशी कथा कीर्तन करतो ना त्यावेळेला त्या देवतांमध्ये शक्ती प्राप्त होत असते
आणि मग भक्त आल्यानंतर ते देण्याचं सामर्थ्य देवतांमध्ये प्राप्त होण्यासाठी ही केली जाणारी नामसाधन आहे. म्हणून या परिवारानं गोड आयोजन नियोजन केलं आणि सत्यनारायण तुमच्या रायगड परिसरामध्ये नेहमीच सत्यनारायणाच्या महापूजा केल्या जातात. आमच्याकडे नाही बरं, आमच्याकडे फक्त लग्न झालं की त्या वर्षी एकदा सत्यनारायण घातला की पुन्हा लग्न घरातलं होईपर्यंत टेन्शन नाही घरातल्या लोकाला. त्यामुळे तुमच्या इकडे जी पद्धत आहे आणि खरं तर सत्यनारायण केलं पाहिजे. शास्त्रानं तर सांगितलं दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली पाहिजे. ज्या घरामध्ये नेहमी वादविवाद, आलेला पैसा टिकत नाही, संतान टिकत नाही, घरामधल्या लोकांमध्ये प्रेम नाही, गावामध्ये किंवा गावाची जी सत्यनारायणाची महापूजा असते, गावामध्ये रोगराई येऊ नये यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते. परंतु असो, खरं तर जन्म ज्या प्रभूने ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने आम्हाला जन्म घालण्यासाठी या सृष्टीची रचना केली. त्यानंतर भगवान विष्णूनं सर्वांचं पालन पोषण केलं आणि गेल्यानंतर भगवान शिवजी सगळं काही जीवाचं क्रियाकर्म पाहत असतात. पण देवी देवतां खरं तर प्रत्येक भगवंताचा जो अवतार आहे, अनेक अवतार भगवंतानं धारण केले, तेच असणारे सत्यनारायण भगवंताचा देखील एक अवतार आहे. आणि म्हणून या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं ज्ञानेश्वर भाऊंनी खरं तर सेवेसाठी मला आमंत्रित केलं. या ठिकाणी अनेक मंडळी उपस्थित आहे, मला कुणाचं सुद्धा नाव माहिती नाही बरं. आणि एकाचं घेतलं की एकाचं नक्कीच राहून जाणार, यापेक्षा संप्रदायाच्या नियमानं धरा ना तुम्ही स्वर पुढे करून. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वच भागवत अनुरागींच्या सर्वांच्या चरणारविंदी मी विनम्र अभिवंदन करते. आज सेवेसाठी उपस्थित अनेक मंडळी या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी आलात. खरं तर जास्त वेळ मी तुमच्याकडून घेणार नाही बरं. बरोबर 9:15 सेवा सुरुवात झाली, 11 सव्वा 11ला मी सेवा समाप्त करणार आहे. कारण मी तर दूरचा प्रवास करून आलेच, पण मला पुन्हा उद्या सकाळी कीर्तन आहे पुणतांब्याला आमच्या भागाकडेच. त्यामुळे मला एवढा प्रवास पुन्हा उरकून सकाळच्या कीर्तनासाठी उपस्थित, आणि जवळपास मला माहिती की आमच्या तिकडं पोहोचायला मला 9 सव्वा 9च होणार आहे. त्यामुळं मी तुमच्याकडून जास्त वेळ घेणार नाही. चिंतन तुम्हाला अतिशय गोड देणार आहे. फक्त 1 तास तुम्हाला चिंतन श्रवण करायचे. त्यामुळे चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आला असं अजिबात माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं, और जो फूल मुरझाए होते वो कचरे के डिब्बे में गिर जाते. मग प्रश्न आपला आहे, प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचे की अप्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यात पडायचे. म्हणून अगदी प्रसन्न बसा. खरं तर कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण 2 वर्ष झालं त्या ठिकाणी लढतो आहे. या वर्षी अजून तरी कोरोनाची फारशी महामारी चालू नाहीये, परंतु तरी सुद्धा मायबाप अजूनही परिपूर्णता कोरोना गेला असं वातावरण नाही. पण याही वातावरणात तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहे. याचं कारण भगवंतावरती कुलस्वामिनीवरती आपला विश्वास आहे. मला एक सांगा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो आपल्याला दिसतो का? बोला ना. अगदी प्रसन्न बसान. हो नाही काहीतरी बोलत चला. नाही तर कधी कधी असे लोक भेटतात ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, काहीतरी बोलत चला. कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसतो का आपल्याला?
पुरुष मंडळी महिला मंडळ नाही दिसत. न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तर न दिसणारा भगवंत आम्हाला का तारू शकत नाही, हा विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या बळावरच खऱ्या अर्थानं आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणारविंदी प्रणाम करते. सेवेकडे लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आईला बोलवतात. ऐकल्यावर सगळ्यांना लक्षात आलं, पण नेमकंच कोणत्या आईला बोलवतात? प्रत्येकाला 3 आई असतात. तुम्हाला आहे का? तुम्ही म्हणताल हे बाई तुला असेल तर आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला एकच आई आहे. पण प्रत्येकाला 3 असतात. एक आहे जन्मदात्री माता, दुसरी आहे धरणी माता आणि तिसरी आहे जिचा आज आपण उत्सव करतो ती जगत जननी माता. असे 3 प्रत्येकाला आया आहेत. परंतु वारकरी सांगतात की आम्हा वारकऱ्यांना मात्र याही पेक्षा एक एक्स्ट्रा माता आहे. आणि जनाबाई तर त्या आईला बोलवते की ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, जय हो जनाबाई मात्र बोलवतात. कारण वारकरी सांगतात आमची यष्ट्रा माता आहे. मग लोक म्हणले का हो तुम्ही जर पंढरपूरच्या पांडुरंगाला जर आई म्हणता तर तुम्ही आईचा वर्षातनं एकदा तरी गोंधळ घालावा लागतो. तुम्ही घालता का? वारकरी म्हटले हो आम्ही घालतो. मग गोंधळी पार्टी कधी बोलवली नाही. त्यांनी सांगितलं बोलवण्याची गरज नाही. आमच्या आईच्या गोंधळासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येतात. पण कधी की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, कुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी ओ, कुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, कुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी ओ, कुंडलिक दिवाट्या
आमचे वारकरी तर नाचून आनंद घेत आहेत. तुम्हाला नाचायचं तर नाही, पण किमान भजनात टाळी तरी वाजवत चला. आणि खरं तर मांडलं पाहिजे बरं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप. माणसानं इथं नाचावं असं म्हटलं जातं. जर कथा कीर्तनात नाचलं तर 84 लक्ष योनीमध्ये नाचायची गरजच नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण नेमकं असं होतं, तुमच्याकडं खरंच नाचतात बरं, आमच्याकडं वारकरी असं जागेवर सुद्धा हलायचं नाही. भागाभागात खूप फरक असतो. पण खरं सांगू का, नाचलं पाहिजे. नाचण्याचे प्रकार असतात. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते. नाचते का तुमच्याकडं पुरुष मंडळी? ही हार गावोगावी खुन्नसे म्हणून नाचतातच. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनात नाचल्या जातं. लक्ष द्या बरं, निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं भक्तीचं की तिरस्काराचं? तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं आहे तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन जे वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं आहे मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणणारे खरं तर नामदेवराय नाही पाहायला भेटत. असे म्हणणारे पाहायला भेटतील, आवाज वाढव डीजे तुला, असे म्हणणारे पाहायला मिळतील. पण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप हे नामदेव महाराज मात्र खरं तर आम्हाला दिसत नाही, पण त्या नामदेव महाराजांची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी अगदी गोड नृत्य करतात, पण तुम्ही नाही नृत्य तर तुम्ही किमान टाळ्या तरी वाजवत चला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी गाठी ओ, कुंडली कधी वाट्या शुभी वाळवंटी ओ. अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप. एक तर तुम्ही स्वर चालू ठेवा, नाही तर तुम्ही ठेवा, नाही तर तुम्ही दोघं शांत बसाल, मीच इकडे हुकून जाईल. त्यामुळे कुणीतरी दोघातून चालू ठेवा स्वर. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. हे कीर्तन आहे, त्यामुळे याला नाव ठेवण्यासारखं नाही, पण लोक चर्चा करतात. पण असो, या दोघांनीच एवढी चाल गायली की मला असं वाटतं कार्यक्रम खरं तर या चालीवरतीच अवलंबून असतो. म्हणून अत्यंत सुंदर ज्यांनी दोघांनी चाल गायली, मी त्या दोघांनाही मी मनस्वी धन्यवाद देईन. खरं तर आज अतिशय महत्त्वाचा तुमच्या गावचा दिवस आहे. या यादव परिवारानं खूप सुंदर सत्यनारायणाची महापूजा आणि आई भवानी कुलस्वामिनी भगवतीची प्रतिष्ठापना, म्हणजे प्रतिष्ठापनाच म्हणतात का नाही, काय असतं, भागा शब्दामध्ये फरक असतो. प्रतिष्ठापना म्हणजे प्राण प्रतिष्ठा करून देवीला सिंहासनावर बसवणं, याला आमच्याकडे प्राण प्रतिष्ठा म्हणतात. तुमच्याकडे तेच म्हणतात ना. तर खरं तर या कुलस्वामिनीची प्राण प्रतिष्ठा करून आज भगवतीला सिंहासनावरती बसवलं. याचा अर्थ असा आहे की प्राण प्रतिष्ठा करून त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात. देव बैसली सिंहासनी आलो याचकासी पुरेधनी. प्राण प्रतिष्ठा करून त्यांना ज्या वेळेला आपण सिंहासनावर आरूढ करतो आणि त्यांच्या नावानं, भगवंताच्या नावानं ज्या वेळेला असे कथा कीर्तन करतो ना, त्यावेळेला त्या देवतांमध्ये शक्ती प्राप्त होत असते. आणि मग भक्त आल्यानंतर ते देण्याचं सामर्थ्य देवतांमध्ये प्राप्त होण्यासाठी ही केली जाणारी नामसाधन आहे. म्हणून या परिवारानं गोड आयोजन नियोजन केलं आणि सत्यनारायण तुमच्या रायगड परिसरामध्ये नेहमीच सत्यनारायणाच्या महापूजा केल्या जातात. आमच्याकडे नाही बरं, आमच्याकडे फक्त लग्न झालं की त्या वर्षी एकदा सत्यनारायण घातला की पुन्हा लग्न घरातलं होईपर्यंत टेन्शन नाही घरातल्या लोकाला. त्यामुळे तुमच्या इकडे जी पद्धत आहे, आणि खरं तर सत्यनारायण केलं पाहिजे. शास्त्रानं तर सांगितलं दर पौर्णिमेलाच सत्यनारायण पूजा केली पाहिजे. ज्या घरामध्ये नेहमी वादविवाद, आलेला पैसा टिकत नाही, संतान टिकत नाही, घरामधल्या लोकांमध्ये प्रेम नाही, गावामध्ये किंवा गावाची जी सत्यनारायणाची महापूजा असते, गावामध्ये रोगराई येऊ नये यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते. परंतु असो, खरं तर ज्या प्रभूने ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने आम्हाला जन्म घालण्यासाठी या सृष्टीची रचना केली. त्यानंतर भगवान विष्णूने सर्वांचं पालन पोषण केलं आणि गेल्यानंतर भगवान शिवजी सगळं काही जीवाचं क्रियाकर्म पाहत असतात. पण देवी देवतां खरं तर प्रत्येक भगवंताचा जो अवतार आहे, अनेक अवतार भगवंतानं धारण केले, तेच असणारे सत्यनारायण भगवंताचा देखील एक अवतार आहे. आणि म्हणून या सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं ज्ञानेश्वर भाऊंनी खरं तर सेवेसाठी मला आमंत्रित केलं.
या ठिकाणी अनेक मंडळी उपस्थित आहे, मला कुणाचं सुद्धा नाव माहिती नाही बरं. आणि एकाचं घेतलं की एकाचं नक्कीच राहून जाणार, यापेक्षा संप्रदायाच्या नियमानं. धरा ना तुम्ही स्वर पूर्ण करून. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या या वारकरी संतांच्या, या या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी. मस्तक हे पायावरी, या या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. सर्वच भागवत अनुरागींच्या सर्वांच्या चरणारविंदी मी विनम्र अभिवंदन करते. आज सेवेसाठी उपस्थित अनेक मंडळी या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी आलात. खरं तर जास्त वेळ मी तुमच्याकडून घेणार नाही बरं. बरोबर 9:15 सेवा सुरुवात झाली. 11, 11:15 मी सेवा समाप्त करणार आहे. कारण मी तर दूरचा प्रवास करून आलेच, पण मला पुन्हा उद्या सकाळी कीर्तन आहे पुणतांब्याला आमच्या भागाकडेच. त्यामुळे मला एवढा प्रवास पुन्हा उरकून सकाळच्या कीर्तनासाठी उपस्थित, आणि जवळपास मला माहिती की आमच्या तिकडे पोहोचायला मला 9, 9:15 होणार आहे. त्यामुळं मी तुमच्याकडून जास्त वेळ घेणार नाही. चिंतन तुम्हाला अतिशय गोड देणार आहे. फक्त 1 तास तुम्हाला चिंतन श्रवण करायचे. त्यामुळे चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आला असं अजिबात माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं, और जो फूल मुरझाए होते वो कचरे के डिब्बे में गिर जाते. मग प्रश्न आपला आहे, प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचे की अप्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यात पडायचे. म्हणून अगदी प्रसन्न बसा. खरं तर कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण 2 वर्ष झालं त्या ठिकाणी लढतो आहे. या वर्षी अजून तरी कोरोनाची फारशी महामारी चालू नाहीये, परंतु तरी सुद्धा मायबाप अजूनही परिपूर्णता कोरोना गेला असं वातावरण नाही. पण याही वातावरणात तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहे. याचं कारण भगवंतावरती कुलस्वामिनीवरती आपला विश्वास आहे. मला एक सांगा, कोरोनाचा जो विषाणू आहे तो आपल्याला दिसतो का? बोला ना. अगदी प्रसन्न बसान. हो नाही काहीतरी बोलत चला. नाही तर कधी कधी अशी लोक भेटतात ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, काहीतरी बोलत चला. कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसतो का आपल्याला? पुरुष मंडळी, महिला मंडळ नाही दिसत. न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तर न दिसणारा भगवंत आम्हाला का तारू शकत नाही हा विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या बळावरच खऱ्या अर्थानं आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणारविंदी प्रणाम करते. सेवेकडे लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आईला बोलवतात. ऐकल्यावर सगळ्यांना लक्षात आलं, पण नेमकंच कोणत्या आईला बोलवतात? प्रत्येकाला 3 आई असतात. तुम्हाला आहे का? तुम्ही म्हणताल ए बाई तुला असेल तर आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला एकच आई आहे. पण प्रत्येकाला 3 असतात. एक आहे जन्मदात्री माता, दुसरी आहे धरणी माता, आणि तिसरी आहे जिचा आज आपण उत्सव करतो ती जगत जननी माता. असे 3 प्रत्येकाला आया आहेत. परंतु वारकरी सांगतात की आम्हा वारकऱ्यांना मात्र याही पेक्षा एक एक्स्ट्रा माता आहे. आणि जनाबाई तर त्या आईला बोलवते की ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई,
माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, जय हो. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, मा तुझ्या चरणाची गंगा. होय गए गविताबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाची गंगा. या आईला जनाबाई मात्र बोलवतात, कारण वारकरी सांगतात आमची यष्ट्रा माता आहे. मग लोक म्हणले का हो, तुम्ही जर पंढरपूरच्या पांडुरंगाला जर आई म्हणता, तर तुम्ही आईचा वर्षातनं एकदा तरी गोंधळ घालावा लागतो. तुम्ही घालता का? वारकरी म्हटले हो आम्ही घालतो. मग गोंधळी पार्टी कधी बोलवली नाही. त्यांनी सांगितलं बोलवण्याची गरज नाही. आमच्या आईच्या गोंधळासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येतात. पण कधी की आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी ओ, पुंडलिक देवाच्या शोभे वाळवंटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी ओ, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी ओ, पुंडलिक देवाच्या शोभे वाळवंटी ओ, जनार्दनी अंबा उभी करते उनी कटी ओ, जनार्दनी अंबा उभी करते उनी कटी ओ, उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाईचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. वा. खरं तर माऊल्या हो, पुरुष मंडळी आमचे वारकरी तर नाचून आनंद घेत आहेत. तुम्हाला नाचायचं तर नाही, पण किमान भजनात टाळी तरी वाजवत चला. आणि खरं तर मांडलं पाहिजे बरं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप, माणसानं इथं नाचावं असं म्हटलं जातं. जर कथा कीर्तनात नाचलं तर 84 लक्ष योनीमध्ये नाचायची गरजच नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण नेमकं असं होतं, तुमच्याकडे खरंच नाचतात बरं, आमच्याकडे वारकरी असा जागेवर सुद्धा हलायचं नाही. भागाभागात खूप फरक असतो. पण खरं सांगू का, नाचलं पाहिजे. नाचण्याचे प्रकार असतात. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते. नाचते का तुमच्याकडं पुरुष मंडळी? ही हार गावोगावी खुन्नस आहे म्हणून नाचतातच. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीत नाचतात आणि कथा कीर्तनात नाचल्या जातं. लक्ष द्या बरं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं भक्तीचं की तिरस्काराचं? तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं भक्तीचं की मस्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते, ते नाचणं आहे तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन जे वरातीमध्ये नृत्य करतात, ते नाचणं आहे मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, असं म्हणणारे खरं तर नामदेवराय नाही पाहायला भेटत. असे म्हणणारे पाहायला भेटतील, आवाज वाढव डीजे तुला, असे म्हणणारे पाहायला मिळतील. पण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप, हे नामदेव महाराज मात्र खरं तर आम्हाला दिसत नाही. पण त्या नामदेव महाराजांची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
वारकरी अगदी गोंड नृत्य करतात, पण तुम्ही नाही नृत्य तर तुम्ही किमान टाळ्या तरी वाजवत चला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटियो, कुंडली कधी वाट्या शुभी वाळवंटियो. एक ते म्हणले करण्याची गरजही नाही, कारण आम्ही वारकरी काय, आम्हाला गोंधळी पार्टी बोलवण्याची गरज नाही. म्हणजे आम्ही जे वारकरी, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी, आमुचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. का हो म्हटले, मग तुमच्या आईच्या गोंधळासाठी पंढरपूरला खरं तर गोंधळ म्हटलं की मग कापा कापी आली. खरं तर ते करत नाही बरं लोक आजकाल, तुमच्याकडं प्रमाण कमी, पण महाराज आमच्याकडं गोंधळ म्हटलं की जास्तीत जास्त कापा कापी केली जाते. भजन करणार नाही, कीर्तन करणार नाही, पण यांच्या बुकेसाठी मात्र नको ते कापल्या जातं. पण एक खरं सांगू का, कापायचंच असेल तर मुक्या जीवाची हत्या करणं हे माणूस प्राण्याला न शोभणारी गोष्ट आहे. कापायचे जरूर कापा, पण काय काम क्रोध बकरा कापा. खरं तर ही विकारांना आपण कापावं, परंतु आजकाल लोक एवढे मांसाहारी झाले ना. तुमच्या इकडं प्रमाण कमी, पण आमच्या इकडं खूप. महाराज पेड्या बर्फीच्या दुकानात एवढी गर्दी नाही, एवढी गर्दी आज मांस विक्रीच्या दुकानामध्ये पाहायला मिळेल. धर्मो रक्षती रक्षितः, धर्माचं रक्षण करणं हे मानवाचं कर्तव्य असं जरी सांगितलेलं असलं, पण तरी सुद्धा लोक स्वतःच्या जिभेच्या स्वादासाठी मुक्या जीवांची हत्या करतात. मी तर नेहमी विनंती करते, अरे जर यदा कदाचित एखाद्या प्राण्याला आपण मारून जर आपली भूक भागवत असाल, मारण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही, आणि जर मारलेला प्राणी जर आपण जिवंत करत नसाल तर त्याला मारण्याचा का आपल्याला अधिकार आहे. पण वस्तुतः जर मारल्यानंतर वेदना काय असतील त्या मुक्या जीवांची हे जर कधी अनुभवायचं असेल ना, बोट कापायचं, बोटावरती नमक मीठ सोडायचं, कळेल काय वेदना असतात. तसं ते मुक्या जीवांच्या हत्या करताना आपल्याला का त्रास वाटू नये, पण लोक आजकाल विनाकारण त्या जीवांची हत्या करतात स्वतःच्या भुकेसाठी. म्हणून मांसाहार माणसानं करू नये. आणि काही काही खाणारे एवढे कट्टर असतात. आमच्या तिकडं महाराज 4 जण भाऊ होते, तिघांच्या गळ्यात माळी, एकाच्याच गळ्यात माळणे. बरं सगळंच घर परमार्थिक, पण एकाच्याच गळ्यात माळणे. ते घरचे म्हणले का ताई, महाराज लोक जरा पटून देण्यात पटाईत असतात, सांगावं आमच्या भावाला काही. सगळे आम्ही घरचे माळ करीन, हाच पुढारी माळ घालायला तयार नाही. मेलं का हो दादा, मग आता सांगितलं तर मेलं सांगावं समजून. सगळे बसले. मेलं का हो माऊली, तुमच्या घरात सगळ्या याच्या गळ्यात माळी नाही का. तो खाणारा म्हणला, हो ना ताई, भावाच्या गळ्यात, याच्या बायका याच्या गळ्यात, माझ्या बायकोच्या गळ्यात, पोरायच्या गळ्यात, नातवायच्या, सगळ्यांच्याच गळ्यात माळी. मेलं माऊली तुम्ही नाही घातली. हो म्हणे ताई, या सगळ्या घरच्यांनी ना मला सोडेले म्हणे. आता तुम्ही रेंज मध्ये बसलात तर तुम्हाला कळेल, तुम्ही रेंजच्या बाहेर असले तुम्हाला कळणार नाही. मेलं सोडेले म्हणजे कसं आहे ना म्हणे ताई, घरात बायको माळकरी, पोरं माळकरी, भाऊ माळकरी, भावाच्या बायका माळकरी. जर यदा कदाचित एखादा खाणारा पाहुणा आला तर त्याच्या बरोबर बसायलाच कोणी नाही, म्हणून मला सोडेले. मेलं तुम्हाला इकडं सोडण्यापेक्षा एखाद्या धरणात कमून सोडून नाही दिलं. पण आता म्हणलं जाऊ द्या, घरचे लोक म्हणले तर सांगावं दिव्य ज्ञानोपदेश. म्हणलं माऊली मांसाहार करू नये हो. जो मांसाहार करतो ना त्याच्या 40च्या पुढे गुडघे निस्तेज होतात. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातंतू कुजू लागतो, दृष्टीचं तेज निस्तेज होतं. माऊली मांसाहार करू नये. मग तो म्हणला ताई काय खावा. मी लावो पुरणपोळी खावा. तो म्हणला ओ ताई 1000 पोळी आणि एक नळी बरोबर राहते. मग आता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता. भयंकर विचित्र असतात महाराज लोक. पण काय खावं काय प्यावं लोकांना काही सुद्धा कळत नाही. नको ते खाण्यापिण्यामध्ये जिंदगी बर्बाद करतात. आता मध्ये एक तरुण पोरग भेटलं मला, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, फुल दारू प्यायला. मी का रे दादा शोभतं का तुला, गळ्यात माळ, कपाळाला टिळा, तरी सुद्धा फुल दारू प्यायलेला. तो म्हणला ओ आरतीताई जास्त बोलायची गरज नाही, मला मोदीनं प्यायला सांगितलंय. म्हणलं बाबू मी तर शांतच झाले. म्हणलं फोन आलता तुला. फोन नव्हता आला. म्हणलं भेटले होते मोदी साहेब. म्हणले भेटले पण नव्हते. म्हणलं मग कधी सांगितलं भाऊ. म्हणलं सकाळीच टीव्हीवर सांगितलं होतं, प्यारे देशवासियो. नुसती मला एकट्याला नाही, म्हणला तुमच्या सगळं प्यायला सांगितलं. त्याला म्हणला रे मूर्खा, सकाळी पितोय संध्याकाळी उतरून जाते, तू पितोयच कशा करता. तुला प्यायचंय तू जरूर पे, पण काय जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचंच असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्यानं आमचं जीवन सुधारेल. पण नको ती दारू पिऊन मात्र जिंदगी बर्बाद करू नका. माझे व्रजवासी संत तर फार गोड भाव प्रकट करतात. व्रजवासी संत सांगतात की मेरे बाकी बिहारी
सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है ओ मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है लोग पीते पी पी के गिरते हम पीते भी गिरते नहीं है लोग पीते पी पी के गिरते हम पीते भी गिरते नहीं है क्योंकि हम पीते हैं सत्संग का प्याला तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं है मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं मेरे बाकी बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं संतांनी फार गोड भाव प्रगट केला लक्ष देऊन ऐका लोग पीते ही पी पी के गिरते हम पीते भी गिरते नहीं है क्योंकि हम पीते हैं सत्संग का प्याला तेरा जलवा कहाँ पे नाही है म्हणून फक्त दारू पिऊन जिंदगी बर्बाद करू नका बरं हे पिणारे लोक एवढे विचित्र असतात ना महाराज यांचं डोकं पिल्यानंतर अति सुपर होऊन जातं विचारायला एक जण तर पिल्यान रातच्या 12ला घरी आला दार वाजवलं बायकोला उघडदार 3 सांगितलं मी उघडणार नाही तुमच्याकडे भेटती का पण दारू भेटती इकडं नाही ना वा वा मानलं पाहिजे बरं तुमच्या गावाला एक तर यायला महाराज इतके डोंगरन खोंगर इतके आमच्याकडे कसलाच डोंगर नाही पाहायचं म्हणलं की कुठंतरी 100 किलोमीटर जावं लागेल पण इकडं आलो तसं निघलो तसे नुसते डोंगरच राहतात पुण्याच्या पुढे निघाल्यावर पण याही डोंगरामध्ये भेटत नाही म्हणलं मानलं बरं मी तुम्हाला खरं पण पिणारी लोक एवढे विचित्र असतात गावात नाही भेटली तरी जिथं भेटतील तिथं प्यायला जातात पण पितातच तसा एक जण पिलन रातच्या 12ला घरी आला आणि वाजवलं दार बायकोला ए उघडदार तिनं सांगितलं उघडणार नाही तो म्हणला उघडावं लागल तिनं सांगितलं जमणार नाही ह्यो म्हणला मग मी आत्महत्या करील ती म्हणली मरायचं तर मर एरवी जगून तो फायदाच काय तो मला बायको आजपर्यंत बोलली नाही आज मला मर म्हणली आता जमणार नाही पण म्हणली हिच्या शब्दाला जागून कसं व्हायचं महात जीव जाईन हिला काही त्रास होणार नाही म्हणले आपण युक्ती करू समोर असा नाला वाहत होता यानं असा भला मोठा दगड उचलला आणि दन दिवशी त्या नाल्यात आदळला हिला वाटलं बाई धनीच गेला हिनं दार उघडलं आणि त्या नाल्याकडं धनी 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 तोपर्यंत धनी घरात घुसला नातून कडी लावून घेतली आणि ती त्या नाल्याजवळ मग तपास लागला बाई धनी नाल्यात नाही धनी घरात घुसला मग त्या दाराजवळ आली ना अशी वाजवायची मालक उघडा हो दार आता तिला वाटलं रात्रीचा वेळ आहे लईच मोठ्याने आरडाओरडा करावं तर शेजारचे म्हणतील रोजच मडन त्याला कोण रड रोजच राहतं म्हणन यांचं पण ती हळूच वाजवायची मालक उघडा हो दार तो मला जमणार नाही ती म्हणली अहो तुमच्या पाया पडते मी मागाशी म्हणत होतो उघड तेव्हा ती म्हणली अहो आता दार उघडलं की साष्टांग लोटांगण घालिलो आपण दार उघडा तो शेवटला म्हणतो थांब सगळं गाव जमा झालं की मग मी तुला इचे रातची 12 वाजता तू गेलतीच कुठं म्हणून इतके विचित्र लोक असतात महाराज पिणारे लोक पण तरी सुद्धा दारू पिऊन जिंदगी बर्बाद करतात माझी विनंती असेल तुम्हाला की नको ते दारू पिऊन नको ते मांसाहार करून तुम्ही जिंदगी बर्बाद करू नका आणि म्हणून देवी भगवती समोर कापायचंच असेल तर काम क्रोध बकरा कापा पण मुक्या जीवाची हत्या करणं हे माणूस प्राण्याला न शोभणारी गोष्ट आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय
आम्हाला कळालं हो तुम्ही आईला बोलवता, पण नेमकं कोणत्या आईला बोलवता? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आलंय की मी आईला बोलवतो, पण मी माझ्या जन्मदात्री आईला बोलवत नाही. कारण माझी जी जन्मदात्री आई आहे तिला देश काल पात्र याची मर्यादा आहे. खरं तर मी माझ्या आईचे उपकार या जन्मात तर फेडू शकणार नाही, एवढे अनंत उपकार माझ्या आईचे माझ्यावरती आहे. आणि आई हे नातं जर ईश्वरानं कशासाठी निर्माण केलं असेल तर प्रेम देण्यासाठी. आई निर्मिली आई देवाचे रूप, प्रेम देण्यासाठीच तर आईची निर्मिती ईश्वरानं केली बरं. आणि आई हे आईचं हृदय असं असतं, लेकराच्या लाथा खातील, लेकराच्या शिव्या खातील, पण तरी सुद्धा लेकराला आशीर्वादच देतील. ही जात जर कुणाची असेल तर माय माऊल्यांची. माझ्या इथं अनेक माता भगिनी उपस्थित आहे. आई मी प्रश्न करते तुम्हाला, अगदी प्रामाणिकपणानं उत्तर द्या. खरं सांगा, आतापर्यंत आपण आपल्या लेकराच्या लाथा खाल्ल्या का नाही खाल्ल्या? तुम्ही झोपल्या तर नाही ना? इकडं बघा माझ्याकडे, तिकडं काही चालू आहे का विशेष? हा तुम्ही टीव्हीत बघताय का मला? पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आतापर्यंत आपण आपल्या लेकराच्या लाथा खाल्ल्या का नाही खाल्ल्या? बोला ना. अरे अशी माय नाही इथं बसलेली की जिनं कधी लेकराची लाथ खाल्ली नाही. बाळ ज्या वेळेला पोटामध्ये असतं ना, 7 महिन्याचा गर्भ परिपूर्ण झाला की बाळ पोटातल्या पोटातच आईला लाथा मारत त्यावेळेला आई म्हणते का, ए मूर्खा, पोटातल्या पोटात आहे तरी सुद्धा मला लाथा मारतो, ये बाहेर बघते मी तुझ्याकडं, म्हणते का आई? कारण तिचं लेकरावरती तितकं प्रेम असतं. किती प्रेम असतं सांगेल मी तुम्हाला. असे मृदुंगाचार्य महाराज रोज वनामध्ये जाऊन मृदुंग वाजवायचे आणि त्यांचा मृदुंग ऐकला की एक छोटस बकरू तिथं येऊन बसायचं. महाराजांनी विचारलं, का रे मी मृदुंग वाजायला बसलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो? तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो, लग्गे आवडतात का, मुखड्या आवडतात की या ठिकाणी तू येऊन बसतो? बकरानं सांगितलं, बाबा लग्ग्या काय, मुखडे काय, तुमच्या हातातला गोडवा काय, मला काही सुद्धा कळत नाही. अरे मग येतो याचं कारण बाबा, जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना, त्या मृदुंगाचं शाई पान आणि धूमपान माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो आणि तुम्ही थाप टाकली की मला असं वाटतं माझी आईच मला बोल. ऐसी कैवराची जाती, ऐसी कैवराची जाती, ऐसे कैवलाचे जाते, ऐसे कैवलाचे जाते, कारीला माविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कैवराची जाती, ऐसी कैवराची जाती, करीला भाविन प्रीती, ऐसे करवाला के धोती, ऐसे क्या बात आहे. अगदी गोड चालीतून भाव प्रगट व्हावा एवढी गोड चाल गायली. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभा विनप्रीती. आई खूप नितांत शुद्ध प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवर जर कोणतं दैवत असेल तर ते माय बापांचं हृदय. आणि आजकाल 4-4 मायबाप 4-4 लेकरं सांभाळू शकतात, पण आज 4 लेकरं 2 मायबाप सांभाळू शकत नाही. आजची शोकांतिका आहे. अरे मायबाप सांभाळायला खर्च लागतो तरी काय, दारातल्या कुत्र्याला जेवढा खर्च लागतो तेवढा तर मायबाप सांभाळायला सुद्धा लागत नाही. त्याला आंघोळ घालायची, काहीतरी आगळं वेगळं खाण्यासाठी द्यायचं, त्याला बाहेर न्यायचं, सगळी काही त्याची काळजी घ्यावी लागते. एवढं तर आई वडिलांसाठी करायची गरजही नाही. आणि खरं तर तुम्ही कितीही जीव लावा हो त्या कुत्र्याला, कितीही प्रेम करा तुम्ही त्याच्यावरती, एक ना एक दिवस ती चावल्याशिवाय राहणार नाही.
फेकून भाकरी घाला माय बापाला, पण तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आता लोक ह्या कोरोनामध्ये तर खूप लोक गेले महाराज. एवढे मोठे मोठे श्राद्ध घालतायत ना, अक्षरशः जणू काही त्यांच्या घरचं लग्नच आहे. कारण कुठलाच विधी व्यवस्थित झाला नाही. शास्त्रांना सांगावं, गेल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या नावानं 1 वर्षभर आपण जो क्रियाकर्म करू, दानधर्म करू, तो सगळं त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतो. म्हणून लोकांकडून घडलं नाही. तर लोकांनी खूप मोठे मोठे श्राद्ध केले. पण मी श्राद्धात नेहमी सांगते, श्राद्धात तर खरं शास्त्रानं सांगावं, करण्याचा अधिकार त्यांना आहे की ज्यांनी जिवंतपणी माय बापाची सेवा केली. माय बापाची सेवा केली नाही, त्यांना शास्त्र विधी सांगतं की तुम्ही हे क्रियाकर्म जरी केलं तरी त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त नाही. विठ्ठल विठ्ठल आहे तोपर्यंत सेवा करा. आपले आईवडील आपल्यातून निघून गेले, किती दूर दूर जरी पाहत बसलं, पण अवस्था अशी होऊन जाते की विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. गेली दुरी दिगंतारा, पुन्हा येणे नाही घरा. सावाळी माझी आई, किती मला हो प्रेम दे. बिबुळी रखू माई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. राहू दे रे देवराया, चरणापाशी माझी आई. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. गेल्यानंतर व्यर्थ खेद करण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा, सोडोनिया गेली आई, गेली लेकराला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी तू कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपर्याला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, इतकं निस्वार्थी प्रेम करणारं पात्र मायबापांचं हृदय आहे. पण मी जन्मदात्र्या आईला बोलवू शकत नाही. याचं कारण माझ्या आई अंगाची कातडी काढून जरी मी चपला शिवल्या तरी मी उत्तीर्ण होऊ शकणार नाही त्यांच्या उपकारातून. पण माझ्या आईला देश काल पात्र याची मर्यादा आहे, म्हणून माझ्या आईला मी बोलवत नाही. मग दुसरी आहे धरणी माता की जिच्यावरती तुम्ही आम्ही राहतो. तुकोबराय सांगतात, त्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी माझं वयही शिल्लक नाही. मी फक्त वाणीनं म्हणू शकतो की गे मायबू तुझे मी फेडीन पांग सारे. आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. मी फक्त वाणीनं सेवा करू शकतो. या मातृभूमीची सेवा करण्यासाठी माझं वय नाही. तुकोबाऱ्या म्हणतात म्हणून मी याही आईला बोलवत नाही. पण तिसरी आहे जगत जननी माता. तिची प्राप्ती व्हावी अशी माझी मनातून इच्छा आहे.
पण भक्ती करून सुद्धा ज्या वेळेला मला भगवंत प्रसन्न होत नाही त्यावेळेला मी अंतःकरणपूर्वक माझ्या आईला पुकारलं अभंगाचं प्रथम धाव घाली आई 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 धाव घाले आए 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 धाव घाली आई 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 धाव घाले आए धाव घाले आई धाव घाले आए धाव घाले आए धाव घाले आए धाव घाले आई धाव घाले आए धाव घाले आए आता पाते सकाई आता पाते सकाई धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पाते सकाई आता पाते सकाई धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे धाव घाली आई धाव घाली आई आता पाहते सकाई पाहते सकाई धाव घाले आहे धाव घाले आहे आता पाहते सकाई पाहते धाव घाली आई आता पाहतेस काही हा जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबरावरती संकट आलं म्हणून भगवतीला पुकारलं नाही बरं. भक्ती करत असताना ज्या वेळेला भगवंताची प्राप्ती होत नाही मनातून इच्छा आहे की मला भगवंत भेटावा त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरा अतिशय उद्विग्न झाले आणि प्रेमानं पुकारतात धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझी पोटी झालो वियोगी हिमपुटी. अति सुंदर भाव प्रगट करणारा अभंग आहे. भगवंतानं फक्त भक्तानं भगवंताला अगदी प्रेमानं पुकारलं की भगवंत भक्तासाठी धावून येतो. लक्ष देऊन ऐका. तुम्ही म्हणताल ताई आम्ही सुद्धा त्याचं भजन करू पूजन करू आमच्याही संकटाला तू धावून यावा असं आम्हाला वाटतं. मग आम्ही त्याला पुकारलं म्हणजे येईल का? पण पुकारायचं हे तर ठीक आहे पण ताई याच्या आधी कधी पुकारलं नाही त्याचं भजन केलं नाही आतापासून जर करायचं म्हणल्यानंतर लोक काय म्हणतील करून करून भागला. तुमच्याकडे पण आहे का? देव पूजेला लागला. मला एक तुम्हाला सांगायचं तुम्ही चांगलं काम करा तरीही लोक बोलणार आहे वाईट काम करा तरीही लोक मग लोक काय म्हणतील याचा कशाला विचार करायचा. आता एखादी माय माऊली जर कधी कथा कीर्तनाला अगदी चापून चुपून निघाली अगदी व्यवस्थित तर बाकीच्या बायका म्हणतात बघ कशी शायलिंग मारती आणि ती बाई जर कशी चालायला लागली तर बायका म्हणतात तिला न तर रस्त्याने चालायची अक्कल नाही. मग बायकांचं ऐकून त्या बाईनं रस्त्यावरच यायचं नाही का? एक व्यथा सांगेल जो जास्त वेळ पूजा करतो त्याला पसारा म्हणतात नाही करत त्याला आळशी म्हणतात असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जा घरबुड्या म्हणतात नाही गेलं तर गर्विष्ठ म्हणतात असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याकडे पैसाला माजला म्हणतात आणि नाही चाला तर करंट्या कपडाचा असं कोण म्हणतात? एखाद्याला मुलं झाली सातत्यपूर म्हणतात आणि नाहीच झाली तर नपुसक म्हणतात असं कोण म्हणतात? म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवणार. बरं जाऊ दे याच्या पुढे जाऊन सांगेल तुमच्या गावात
एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा. बाबा तुमच्या इकडलं मला माहिती नाही बरं, पण आमच्या इकडं आजकाल इतका दुष्काळ झाला ना, पोरांच्या लग्नाला वयच राहिले नाही. 30, 35, 40 कोणत्याही वयात भेटली की करून घ्यायचं एवढं चालू. अक्षरशः महाराज 30-35 वर्ष लग्न म्हणजे पोरांचे झाले, पण लग्नच जमाना. बरं पोराचा बाप पुरीच्या बापाला हुंडा द्यायला तयार आहे. तुमच्याकडे आहे का असं? नाही ना. वा वा, मानलं पाहिजे बरं. खरंच आमच्याकडं आता पुरीच्या बापाला हुंडे देत आहेत आणि पुरगी घेऊन येत आहेत जीवन घालून. पण तरी सुद्धा पुरीचा बाप म्हणतो पुरीला शेती पाहिजे आणि पोराला नोकरी पाहिजे. जणू काय असे बोलतात ना की यांची पोरगी दुसऱ्या दिवशीच खुरपं घेऊन थेट रानात जाणार आहे, असे बोलतात. आणि काहीच नाही महाराज, पोरगी शेतात काम करणार नाही पण नोकरीला पोरग पाहिजे आणि पोराला घरी शेती पाहिजे. अवघड आहे आमच्या इकडली सध्याची तरी परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून गावामध्ये एखादा तरुण पोरगा लग्नाला आलेला असावा. अख्ख्या गावात अशी पोरणे अशी पोरगी जर त्यानं बायको म्हणून करून आणली, लोक एवढे विचित्र आहे त्याच्या समोर कौतुक करतात, पण पुढे गेल्यानंतर तो कसा, ती कशी, याला दिलीच कशी. आणि एखाद्याचं होईना म्हणून कुरूप का होईना करून आण, लोक पुन्हा महाराज तो कसा, ती कशी, यानं केली कशी. म्हणजे चांगली केली का, दिली कशी, आणि वाईट केली का. हा मग लोकांचं ऐकून यांना काय ब्रह्मचारी राहायचंय का. म्हणजे कसंही वावरा लोक नावच ठेवतात. बरं जाऊ द्या, याच्या पुढे जाऊन सांगेल. आता चांगलं वाईट कर्म करणाऱ्या लोक नावं ठेवतात मला मान्य. आमच्यासारखे कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक, टाळकरी आमचं तरी कौतुक करावं ना. आमच्या समोर पार आम्हाला तुपात गुळतील लोक. पण एकदा का आमच्या गाड्या पुढे गेल्या मग लोकांची चर्चा असते, काय काम धंदे नाही म्हणून हे गाव ते गाव करत बोंबलत फिरतात. नाही तरी महाराज लोक, गायक, वादक हे सगळे देवाला सोडलेले. आता आम्हाला काम धंदे नाही का, अभ्यास नाही का. अहो तुम्ही हो किंवा नाही म्हणून एवढे काय टेन्शन घेऊन बसला सगळे, काय एवढा काय व्याप आहे. तरी बाजूला होऊन परमार्थ करतो म्हणजे आम्हालाही नावं ठेवणारे आहेच ना. पण संतांनी आम्हाला सांगावं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. पण आता तारी पुढे हाची उपदेश. आता तारी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणा आयुष्याचा, नका करुणा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणा आयुष्याचा, नका करुणा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत, माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणा नाश आयुष्याचा रे. पवित्र असा मानव देह दिलाय ईश्वरानं फक्त खाणं पिणं मौज मजा करण्यासाठी, बर्बाद करण्यासाठी नाही. अनमोल किमतीचं शरीर ईश्वरानं आपल्याला दिलं. ऐका बरं माय दिलेंद्रिय हात पाय कान, दिलेंद्रिय हात पाय कान. आडोलाय मुका बोलाया वचन, तेरे तो दुरसे नारायण, आनास जीवापना भवरोगा. राम नाम स्मराले, राम नाम स्मराले, राम नाम स्मराले, राम नाम स्मराले. अगदी सुंदर आणि परफेक्ट प्रमाण दिलं बरं. असं परफेक्ट प्रमाण देण्यासाठी जातीवंत वारकऱ्याचीच गरज असते. नाहीतर मला एक सांगा, मेलेल्या माणसासमोर भजन वारकऱ्यानं करावं की गायकानं? कोणी करावं बाबा? गायक जर आला ना, उजळले भाग्य, मला उजळे नाही मेला तो आता.
कोणताही अभंग कुठेही कशाही पद्धत समय सूचकता महत्वाची. आणि आमच्या इकडं तर दुष्काळ आहे बरं. कथा कीर्तन म्हणलं की 4 गावचे 4 बोलवावे लागतात. नाम सप्ताह चालू होता, फक्त विण्याचा सप्ताह. ते लोक म्हणले ताई कथा नाही कीर्तन नाही पण आपण एक काला करू. म्हणलं काला करू पण गायक वादक. ते म्हणले ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ, जे म्हणाल त्यांना बोलवतो. 4 जणांना सांगितलं, पण एक म्हणलं सुनाला आणायचं, एक म्हणलं बायकोला आणायचं. ते दोघं तिघं तिकडंच परान आणि एकच आलं. ते म्हणताय करू कीर्तन. अरे म्हणलं एकट्यात कसं कीर्तन होईल. ते म्हणे नाही होत आमची इच्छा आहे कीर्तनच करायचं. म्हणलं हो तुमची इच्छा आहे पण इथं गायक नाही वादक नाही. ताई म्हणे हे एकटे गायक आहे आणि पाठीमागं अजून 2-4 गावातले लोक उभं करतो. त्यांनी केले बरं. आता कीर्तन चालू झालं काल्याचं. मी समोर प्रमाण दिलं होतं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं जरा वयस्कर बाबा होते, त्यांना फारसं संप्रदायातलं नॉलेज नव्हतं. ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बोलू द्या कोणाला पण म्हणा आता काहीतरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. किती सुटसुटी ते. तरी एकानं मला प्रमाण दिलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोकांना शब्द सुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसून घेतले. पण खरं तर कीर्तन म्हणलं की जातीवंत वारकरीचीच गरज आहे. म्हणून सुंदर प्रमाण दिलं की दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण हो नासी जीवपण भवरोग. महाराज सांगतात मिळालाय रे मायबाप तुम्हाला पवित्र असा मानव देव. किती अनमोल किमतीचं शरीर ईश्वरानं दिलं. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका, कळेल तुम्हाला. माऊली यदा कदाचित रस्त्याने चालले, गाडीवरून पडले, हात मोडला पाय मोडला. क्लिअर करण्यासाठी आपल्याला खर्च येतो पण तरी पाहिजे तसा क्लिअर आपलं शरीर होत नाही. पण त्या ईश्वराचे तुमच्या आमच्यावर किती उपकार आहे. ऐका बरं, महत्वाचं गोड उदाहरण सांगेल की प्रत्येकाला आपल्या जीवनाचं महत्व कळेल एवढं गोड आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. एक 80 वर्षाचे बाबा होते. बाबांना हार्ट अटॅक आला आणि हृदयाची एक शीर ब्लॉक झाली. ब्लॉकेज काढण्यासाठी बाबांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांनी सांगितलं बाबांच्या हृदयाची एक शीर ब्लॉक झाली. पोरांना सांगितलं बाबांचा खर्च जो येणार आहे तो 2.5 लाख रुपये असेल. पोरं म्हणले ओ डॉक्टर 2.5 काय 5 लाख लागू द्या पण बाबा क्लिअर झाले पाहिजे. हॉस्पिटलमध्ये 8 दिवस बाबांवरती विलाज झाला. 9व्या दिवशी बाबांच्या हातामध्ये बिलाची पर्ची आली. त्याच्यावर लिहिलेलं होतं 2.5 लाख रुपये. 80 वर्षाच्या वयामध्ये ज्यावेळेला 2.5 लाख रुपये पाहिले आणि बाबा जोर जोराने रडायला लागले. बाबांच्या डोळ्यातले अश्रू ज्यावेळेला डॉक्टरांनी पाहिले आणि म्हणतात डॉक्टर म्हणतात बाबा मला माफ करा बरं. 2.5 लाखाचं बिल येणं आणि 80 वर्षाच्या वयामध्ये आल्यानंतर दुःख वाटणं तुम्हाला साहजिक आहे. मी तुमची भावना सगळी काही समजू शकतो बाबा, पण तुमचं ऑपरेशन तेवढं कठीण होतं ना, त्यामुळे ऑपरेशनचा मोल आम्हाला मोजावा लागला. बाबा पैशासाठी रडू नका. बाबांनी डोळ्यातलं पाणी सावरलं, स्मित हास्य केलं. बाबांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. म्हटले डॉक्टर अहो ऑपरेशन पुरतं 2च तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर या 2 तासाचे तुम्ही 2.5 लाख रुपये घेतले हो. 80 वर्षाचं झालो मी, माझ्या परमेश्वरानं मला सांभाळलं तर अजून रुपयाचा सुद्धा हिशोब मागितला नाही. ही भगवंताची आमच्यावर स्नेह असणारी अति दिव्य कृपा. आम्हाला कळत नसेल तो प्रश्न आमचा गौण आहे. आणि म्हणून अनमोल किमतीचं दिलंय शरीर ईश्वरानं कि मनुष्य जन्म नमोल रे मिट्टी में ना घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म नमोल रे मिट्टी में ना घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे ओ जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे
तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो क्या किया क्या किया क्या किया रे? तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया रे. किती अनमोल मिळाला. आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगावं की अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. हो अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. किसी और तेरी मंजिल है, किसी और तेरी मंजिल किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. अनमोल तेरा जीवन सपनों की नींद में ही ये रात ढल न जाए. पल भर का क्या भरोसा कहीं दम निकल न जाए. कीमती की है ये सांसें यूं ही गवा रहा है. कीमती की है ये सांसें यूं ही गवा रहा है. किसी और तेरी मंजिल है, किसी और तेरी मंजिल किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन गवा रहा है, अनमोल तेरा जीवन गवा अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. किसी और तेरी मंजिल है, किसी और तेरी मंजिल किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवा रहा है. अनमोल किमतीचं शरीर ईश्वरानं दिलं आणि म्हणून तू बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का. सोच समझ कर चल रहा बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे, खिलमिल कर तू डोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. पण आम्ही जीव एवढा वेडा आहे ना, भक्ती सोडतो. फक्त आम्ही सुख कशाने मिळेल या शोधामध्ये असतो. महाराज सांगतात मायबाप, संसारामध्ये तुम्ही सुख शोधताय पण संसाराचं वास्तव. शांत बसा प्लीज, फक्त थोडा वेळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख पर्वता, हे संसाराचं वास्तव आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, संसार करत असताना गरीब जर असला आणि तो श्रीमंताकडे पाहतो ना दादा, त्यावेळेला त्याला वाटतं अरे याच्याकडे पैसा आहे ना, हा खूप सुखी. श्रीमंताला वाटतं वा आमच्याकडे पैसा आहे म्हणजे आम्ही सुखी. श्रीमंती गरिबी हे दोनच वर्ग असतात समाजामध्ये, पण दोनही वर्गात फरकच नाही. मी फरक सांगेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. श्रीमंती आणि गरिबीत फरक अजिबात नाही. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. एखाद्या वेळेला जर एखाद्या कार्यक्रमाला जायचंय, गरीबाकडे प्रश्न, अरे चाललो तर खरं पण अंगावरती काय घालू, श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातला नेमकंच कोणता घालू यामध्ये तो कन्फ्यूज आहे. कधी कधी गरीबाच्या घरामध्ये बाबा काय खावा हा प्रश्न आहे, श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्येच तो कन्फ्यूज आहे. म्हणून किती जरी पैसा असला ना माऊली, तर पैसा पचवायला सुद्धा शक्ती लागते. तर आमच्या तिकडे एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली आणि 100-150 रुपये हजेरीनं कामाला जाणारी बाई, आणि तिला 10 लाखाची लॉटरी लागली. बरं गावातले लोक म्हणले रोज कामाला जाणारी बाई आणि हिला 10 लाखाची लॉटरी लागली, हे जर बाईला कळालं तर बाई जागेवर जाईल.
कुणाच्या तरी माध्यमातून समजून सांगण्यात गेलं पाहिजे. पण सांगाल कोण? मग म्हणे महाराज लोक जरा पटवून देण्यात पटाईत असतात, म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही. गावातल्या महाराजाकडे गेले, म्हणे बाबा त्या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली आणि तुम्ही जरा तुमच्या भाषेत व्यवस्थित समजून सांगा. आता ते महाराज त्या बाईच्या दारात गेले, इकडला तिकडला विषय झाला आणि महाराजांनी त्या बाईला शेवटचा प्रश्न केला, का हो बाई, या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? ती बाई म्हणली, बाई महाराज असल्या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच दिल. ते महाराजच जागेवर गेलं. म्हणजे आम्हाला वाटतं फक्त याच्यानं सुख मिळेल त्याच्यानं मिळेल, पण महाराज सांगतात ते वास्तव आहे की या संसारामध्ये सुख नाहीये. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्याच्यासाठी आलो ती भक्ती आम्ही केली, भगवंत प्रसन्न होत नाही, प्रगट होत नाही, आम्हाला दर्शन देत नाही. त्यामुळे आमची अवस्था आहे की आम्ही त्या ठिकाणी अगदी उद्विग्न झालो आणि अंतकरण रूप भगवंताला प्रार्थना केली. पण शेवट प्रार्थना अशी केली की अभंगाचं तृतीय चरण, हो करावे शीतळ करावे शीतळ नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी या सगळ्यासाठी एकदा तुमचे हात टाळ्या वाजवतील का? अतिशय सुंदर. करावे शीतळ आई बहु झाली हळहळ, आता धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपोटी. सुंदर भाव प्रगट करणारा अभंग आहे. तुम्ही बसलेले मंडळी टाळी वाजवा, भजन करा. मी अजिबात आग्रह केला नाही. आता मात्र सगळ्यांनी ताड बसायचं, 2 हातांनी श्रद्धेनं टाळीन, सगळ्यांनी अगदी प्रेमानं मनापासून भजन करायचे, अगदी न लाजलज्जा बाळगता. सगळ्यांचा एक साथ मला आवाज आला पाहिजे. खरं तर तुम्ही अगदी निस्वार्थ प्रेम करणारी मंडळी आहे बरं. नाहीतर आजकाल काही काही लोकांना फार थोडं येतं पण फार वजनात राहतात लोक. एकदा जागर आणि काल असे 2 कीर्तन घेतले बाबा. जागरचं कीर्तन झालं, मंदिराच्या बाजूलाच मी आरामाला होते, तिथं झोपले. गावगावचे जे आलेले लोक होते, गावातले परिसरातले, त्यांचं जागर चालू झालं.
जागर भजन चालू असता असता 1 तास अर्ध्या पाऊण तासातच भजन बंद पडलं. मला झोपच येईना. मी अरे हे भजन चालू होतं एवढं सुंदर, पण हे भजनच का बंद पडलं. तेवढ्यात त्या भजनी मंडळातलं एक माणूस पळत आला. ओ ताई म्हणे. त्या अंगावरती उपरणं नव्हतं घेतलं का ते द्या बरं म्हणे. मी म्हणलं का बरं. ते म्हणे ओ ताई एका आमच्या भजनी मंडळातल्या माणसाचं डोकंच फुटलं. मी अरे देवा. मी म्हणलं भजन करताना डोकं. पण मला राहवलंच नाही. मी आपणही जाऊन पाहावं. त्या भजनी ज्याचं डोकं फुटलं त्याचं असं डोकं बांधलं आणि मी तिथं गेले आणि ते सगळे भजनी चिडीचूप ते त्याच्याकडं पाहतं ते त्याच्याकडं पाहतं. मी त्या माणसाला म्हणलं का हो माऊली का विणा पडला का डोक्यात. नाही हो म्हणे ताई. म्हणलं कस काय फुटलं मग डोकं. ते मला काय म्हणलं माहिती म्हणे ताई त्यानं हाणलं म्हणे मला. अरे देवा. म्हणलं का हो माऊली का बरं हाणलं तुम्ही त्यांना. ते म्हणे हो ताई त्यानं मग अभंग म्हणला होता म्हणे. म्हणलं अरे देवा. म्हणलं तर म्हणू द्या ना. म्हणलं तुम्ही दुसरा म्हणायचा ना. नाही म्हणे ताई मला तेवढाच एक येत होता. म्हणजे फारच येतं असं काही नसतं. अगदी थोडं येतं. मग काही काही लोक फार वजनात राहतात. पण इथं आपल्याला मान अभिमान सगळं सोडायचं असतं त्या ठिकाणी जिथं चप्पल सोडतो. इथं आलं की देव माझा मी देवाचा एवढाच भाव ठेवायचा. अगदी ताड बसायचं श्रद्धेनं प्रेमानं. सगळ्यांनी भगवतीचं 2 मिनिटं भजन आणि नंतर आपण संप्रदायाच्या नियमानं भजन करू. जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा. ताली वाजवा सगळे. जगदंबे मा जगदंबे मा जय अंबे 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 मा जगदंबे जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा जगदंबे मा. खरं तर आमच्या या टाळ पेटी पकवाजामुळे तुमच्या लोकांचा आवाजच यायला तयार नाही. हे काहीच वाजणार नाही. बसलेल्या भाविकांना भजन करायचे. सगळ्यांनी ताड बसायचं. श्रद्धेनं टाळी प्रेमानं सगळ्यांनी श्रद्धेनं भजन करायचे. न लाजलज्जा बाळगता. सगळ्यात प्रथम मी माझं झालं की महिलांचं झालं की मग पुरुष. सगळ्यांनी प्रेमानं. जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा जय. क्या बात है. वाह वाह. जय हो प्यारे की जय हो. वाह. जय श्री राधे. जय हो. तुम्ही काही खरंच गोड भजन करताय. पण काही जण सगळ्या बॅटरी डिस्चार्ज झाल्यासारखी भजन करताय. बॅटरी चार्जर असल्यासारखं भजन करा. आजूबाजूला बसलेले तुम्ही बसलात ना आता बसा. पण किमान टाळी वाजून सगळ्यांनी प्रेमानं भजन तरी करा. आणि जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ द्या. तर शेजाऱ्यावर प्रेम असेल तर काळजी घ्या. टाळी वाजवून श्रद्धेनं प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा जय. क्या बात है. वाह वाह. जय हो. वाह वाह. जय श्री राधे. जय हो. वाह वाह. जय अंबे मा जगदंबे मा जय अंबे मा जगदंबे मा
जय जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय। क्या बात है वाजे हो जय जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे माँ जय अम्बे माँ जगदम्बे अति सुंदर भजन केलं माझ्या माय माऊल्या पुरुष मंडळी आजूबाजूला बसलेले सगळ्यांना धन्यवाद. पण काहींनी केलं असेल काहींनी नसेल. आता मात्र महिला पुरुष सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका नाही तर सांदेवत होत असतो. करा करा खुर्चीवाले अय पोरांनो ठेवा मोबाईल आणि करा दोन हात वरती आणि सगळ्यांनी प्रेमाने श्रद्धेनं विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडली गवळदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा अति सुंदर भजन केलं सगळ्यांनी. सर्वांना मी मनस्वी धन्यवाद देईन. घ्या सगळ्यांनी खाली हात. आता म्हणा बाई राहिलेच नाही तर तू घेती कुणाचे. तसं वरती घ्यायचे सांगावं लागतं पण खाली घ्यायचे नाही. तसे मनची हुशारी तुम्ही सगळे तेवढं तरी बरे. सुंदर भजन केलं सगळ्यांनी. सगळ्यांना धन्यवाद. हार घालणाऱ्या या माई माऊल्यांना सुद्धा धन्यवाद बरं. कारण इथे येऊन हार घालायला डेअरिंग तर लागतेच पण नॉलेज पण लागतं बाबा. नाही तर एका कीर्तनाला मी गेले ते गावातल्या लोकांनी गडबड केली. उठा 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 घाला 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 पटकन. तर दोघी माया समोर येऊन उभा राहिल्या एकमेकीला बोक्का लावून एकमेकीच्याच गळ्यात हार घालून घेतात. म्हणून घालण्यासाठी सुद्धा नॉलेज लागतं बरं. आणि खरं तर माझ्या राधा राणीची गोड भेट दिली त्यांनी मला. हा जो स्टोल आहे ना त्यांनी कुठून आणला मला माहिती नाही. पण आम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर मला वृंदावनलाच सगळं काही मी भागवत कथा करायचे. त्यामुळे वृंदावनला माझा वर्षातून 2दा-3दा तरी चक्कर राहतो. कारण मला इकडं कधी करमलं नाही. गावाकडं असं मनाला स्थिर नाही वाटलं की मी वृंदावनला जाऊन राहत असते. आणि मला इथं आलं तसं वृंदावनची आठवण अशी झाली की आली तशी नुसती घाम टिपकत होता. तुम्ही इथं बसले आता मला इथं पंखा चालू आहे म्हणून मला जाणवत नाही गरमी. पण माझे हे भजनी मंडळ लोक खरंच सगळे भिजलेले. तुम्ही बसलेले सुद्धा. कारण आजची जी गरमी ना याच्याही पेक्षा भयंकर टेम्परेचर वृंदावनला राहते दादा. मी एप्रिलमध्ये वृंदावनला भागवत कथा शिकायला
7 वर्षापूर्वी गेले होते. अक्षरशः त्यावेळेला थोडं सगळ्याच अडचणी होत्या, फार कीर्तन वगैरे नव्हते. कीर्तन करत होते, परंतु मला असं वाटायचं विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासच करायचं असलं, सगळं जीवाला अनुकूल असेल असं तरी आपल्याला नकोय. म्हणून मी साधारण रूम वगैरे घेतली होती. वरची रूम घेतली होती मी आणि स्लॅबची होती, पण इतकी गरमी असायची ना तिथं, माझ्या वह्या अक्षरशः घाम टिपकून भिजून जायच्या. म्हणजे सकाळी उठल्या, आता जशी गरमी ना तिथं सकाळी उठल्याबरोबर ही गरमी राहते, हा दिवस जायचा राहतो पुन्हा, एवढी भयंकर गरमी. पण खरं तर आल्यानंतर मला आठवण झाली त्या व्रजभूमीची. म्हणलं बापरे, तिथली जी गरमी जी अनुभवली मी 2-3 वर्ष, आज खूप दिवसांनी या भूमीमध्ये ही गरमी अनुभवते आहे. एवढी गरमी आल्यानंतर वाटली. आमचा जो भाग आहे एकदम सपाटीवरचा आहे. येता येता आज पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्यामुळे आणखीच खूप गरमीचं प्रमाण वाढलं, टेम्परेचर वाढल्या गेलं. पण आमच्या इकडं काय, आम्ही सगळे बागायतदार लोक आहे, सगळे शेती, अगदी ऊस कांदे याच्यानं मजबूत आहे, झाडंही आमच्याकडं खूप आहे, त्यामुळे एवढी गरमी आम्हाला जाणवत नाही. पण इकडं मात्र फार गरमी. पण याही वातावरणामध्ये माय मावल्यांनो, पुरुष वर्गांनो खरं धन्यवाद द्यावे तुम्हाला तेवढे थोडे, की याही वातावरणामध्ये तुम्ही एवढे शांतचेताने बसून सेवा श्रवण केली. आणि आज तर खरं तर सर्व बालगोपाळ तरुण मंडळी सुद्धा कीर्तनाला आहे. पण मला वाईट वाटलं त्या 2 पोरांचं, ते बिचाऱ्यांनी मोबाईलच खिशात ठेवलं नाही, ते सारखं मोबाईल बघतच होते. मी टाळ जरी वाजवा म्हटलं तरी ते एक जण ते वर हात केले नाही, पण ते मोबाईलच पाहत होतं. म्हणजे वापरूनही या माताची मी नाही, पण कुठं करावं काय करावं हेही कळालं पाहिजे. कथा कीर्तनाला बसल्यानंतर जर एखादं महाराजांचं कीर्तन नाही आवडलं, नाही विषय आवडला किंवा मन जरी लागलं, पण काहीतरी बघायचं असलं की पोरं मोबाईल काढणार, मोबाईल पाहणार म्हणजे पाहणार ठरलेले. 4 चौघात बसू द्या, काही त्या माणसाशी बोलणं सोडून देतील, पण तो मोबाईल, इतकं मोबाईलचं आजकाल पोरांना वेड लागलं. महाराज एवढे एवढे लेकरं सुद्धा मोबाईल शिवाय राहायला तयार नाही. पहिले जर लेकरं रडायला लागले तर आई काय द्यायची, पिठाचा उंडा. पण आता जर पोरग रडायला लागलं तर आई काय देती, हां तुम्हाला चांगलं माहिती, कारण आपणही तेच करतो. खरंच खूप मोबाईलचं वेड लागलं. त्या गेमी आल्या महाराज नको, त्या आत्तामध्ये एक PUBG गेम आली होती आणि ती PUBG खेळत खेळत एक जण बाथरूमला गेलं. जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या कोरोना तर नाही झाला, तिनं 3 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळ नाही. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं चिकनगुन्या नाही आणि कोरोना नाही, त्या PUBG गेमच्या नादामुळं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी कारणच नाही. आज आम्ही नको तिकडं वेडे झालो. पण वेडच व्हायचं असेल, असं नको ते वेडं होण्यापेक्षा कधीतरी देशसेवेचं आम्हाला वेड लागावं, भगवत भक्तीचं लागावं. नाही शक्य झालं तर समाजकारणाचं आम्हाला वेड लागावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा होण्याचं वेड लागावं. पण नको ते वेड लागून जिंदगी मात्र बर्बाद करू नका. खरं तर अरे देश सेवा करणारे जवान सेवा करतात, पण बाबा इतकी मनोभावे. माझे बंधू सुद्धा मिलिटरीत आहे. बरं मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजते की आमचे आई वडील अगदी परमार्थिक नाही. आज माझ्या गावामध्ये जाऊन येऊन विचारलं ना, गावातले लोक म्हणारे यांचं काय होतं, काय झालं. म्हणजे अक्षरशः आई वडील आजोबा पंजोबा कुणी सुद्धा या क्षेत्रामध्ये नाहीये. पण एवढी मोठी गादी प्राप्त करणं तसं खरंच एवढं सोपं नाही बरं. पण माझ्या प्रति मी एकच म्हणू शकेल की जन्मोजन्मी आम्ही बहु, स्वर धरा हो दादा, फक्त धरा 2 मिनिटं स्वर धरा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई की या रूपानं उदयाला आली, नाहीतर वसा वारसा काही सुद्धा नाही. संस्थेमध्ये शिकले मी. आमच्या गावाकडे एक शरद महाराज चौधरी म्हणून त्यांची संस्था होती. 4 वर्षे शिकले मी त्या संस्थेमध्ये. आणि 4 वर्ष महाराजांना म्हटलं महाराज मला कीर्तनकार व्हायचं, पण आमच्या महाराजांची नियमावली फार कडक होती. महाराज म्हणायचे आरती कीर्तनकार व्हायचं ना तर म्हण दत्तात्रयाची आरती, म्हण शंकराची आरती. मला ते अशक्य होतं. म्हणलं बाबा 6वीच्या वयात 5वीच्या वयात मला एवढं कसं शक्य. 4 वर्ष राहिले. मला कीर्तनाची मनातून इच्छा होती. त्यावेळेला मी आळंदीला आले. आळंदीसारख्या ठिकाणी पवित्र माऊलींच्या पवित्र भूमीमध्ये माऊलींनी आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला स्वीकारलं आणि एवढ्या मोठ्या स्टेजला आणून पोहोचवलं.
खरं तर लेकरं ज्या वेळेला मायबाप जातात ना त्यावेळेला लेकरं उन्नाड होतात बरं. पण ज्यांचे मायबाप लेकरांना अगदी झोपेमध्ये टाकून गेले आज ते आमचे माऊली आम्हा लाखो वारकऱ्यांची माय म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. परंतु माऊलींनी कृपा केली आणि म्हणून तर एवढी मोठी गादी आम्ही प्राप्त करू शकलो. पण माझा अनुभव आहे या परमार्थातला 15 वर्षाचा. वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, बाबा 80 वर्षाचा करोडपती असू द्या तो आपल्या चरणाला आमच्या चरणाला स्पर्श करतो, ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. आणि म्हणून तरुणांना माझं सांगणं असतं इतरत्र मार्गाला नाही, संप्रदायाच्या मार्गावर या. नाही शक्य झालं तर देश सेवा करा. इथं जर कोणाचे मुलं मिलिटरीमध्ये असेल तर त्या मायबापाच्या चरणाला माझं वंदन असेल. आणि खरं तर त्या मायबापांचं सुद्धा मी तुम्हा विनंती करेल तुम्हाला की त्यांच्या मायबापांचं आणि त्या मुलांचं टाळ्या वाजून खरं तर आपण अभिनंदन करावे. कारण देश सेवा करतात पण एवढी समर्पित भावनेना रे. क्यों मरते हे यारो सनम के लिए, ना देगी दुपट्टा कफन के लिए, मरना है तो मरो मेरे वतन के लिए, रे तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. एवढी समर्पित भावना देश सेवा करत असताना माझ्या जवानांची. आणि म्हणून तरुण पोरांनो, देश सेवा करा नाही शक्य झालं, समाज सेवा करा नाही शक्य झालं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हा. अरे राजांचं चरित्र जर आपण पाहिलं किती भव्य आणि दिव्य. एक वेळेला शाहिस्ती खानचे बोट कापले होते आणि मावळे राजे पसार झाले होते. ज्या वेळेला पसार झाले त्यावेळेला खरं तर त्या शाहिस्ती खानची पत्नी आली, सेवक आले, सांगू लागल्या हो छत्रपती शिवाजी आले होते आणि आता या क्षणाला मात्र ते इथून निघून गेले, पण तुमची पोरगी आता सध्या नाही बरं. हे शब्द ऐकले आणि आम्हाला तर असं वाटतं आले होता छत्रपती, त्याचे मावळे नक्की त्यांनी पळवली असावी. हे शब्द ऐकले भयंकर क्रोधायमान झालेला शाहिस्ती खान हातातून रक्त वाहत होता, हात झटकवला, डोळ्यातला अश्रू सावरले, पाणी सावरलं आणि बाकीच्यांना म्हणतो अय तुम्ही म्हणता ना की माझी मुलगी छत्रपती शिवाजीनं पळवली, अरे मी सांगतो मरेपर्यंत माझ्या मुलीच्या केसाला धक्का लागणार नाही. हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असणारा विश्वास आहे. आणि म्हणून राजे जरी आज नसतील पण राजांचा अवतार कार्य कशासाठी, कारण जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कोणी नव्हता, अवतार घेता शिवबा ठरला आमुचा तो दाता. जिचा उच्या पोटी जन्म घेऊन शान वाढवली शिवनेरीची, अंबा भवानीच्या आशीर्वादानं चमकली तलवार शिवरायांची. आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार. आला हो शिव हा काल, आला हो शिव हा काल, घ्यावया शिवबाची हो ढाल. आई भवानीचे उपकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवाची तलवार, माझ्या शिवाची तलवार, माझ्या शिवाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की अरे रे वीर संभाजी महाराज की. वा वा वा. खरं तर तुम्हाला स्वाभिमान असेल, आमचे वारकरी तर गर्जना करताच आहे, पण ज्यांना खरं राजांप्रती स्वाभिमान आहे असा कोणी नसेल की तू जय म्हणणार नाही. एकदा प्रेमानं छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. खरं तर माझ्या राजांसारखं नाही शक्य झालं तर किमान राजांचा मावळा होऊन तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून तुकोबाराय भक्ती करत असताना इतके उद्विग्न झाले. आई ज्या वेळेला भगवंत भेट देत नाही त्यावेळेला शेवटच्या चरणामध्ये व्याकुळ होऊन सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मान डोळे, तुका मान डोळे, तुका मान डोळे, तुका मान डोळे, तुका मन डोई, 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 कादे ठेवे ने बाई, कादे ठेवे ने बाई, ठेवे ने बाई, तेरा नाही माझे पोटे, तेरा नाही तरी पाई, तरी देवी नाय पाई, धीर नाई माझे पोटी, धीर नाई माझे पोटी, आगे बोटे झालो विभोगे पोटी, हे झालो विभोगे आमचे सिंत वादक 5 मिनिटं फक्त थांबा. सिंत वादक, हार्मोनियम वादक दोघंही तयारीचे आहे. काय होतं, आवाज जास्त झाला की एक स्वर टच केला की ते भनभन जास्त आवाज येतो, पण वाजवणं त्या दोघांचंही गोड आहे. कारण मला पेटी वाजवता येते ना, त्यामुळे मला वाजवणारा तितकाच तयारीचा महत्त्वाचा आहे. आणि काय असतं, वाजवण्यासाठी सुद्धा नॉलेज लागतं. नाही तर एका काकाला मी म्हटलं पेटी वाजवणं, म्हणलं बाबा द्या बरं काळी 2. त्यांनी 2 बटणं काढले आणि माझ्याकडे आणून दिले. मला आता मला काय खायचे का ते, पण हेही नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. पण साथ सुंदर दिली, तुम्हालाही धन्यवाद. आज या ठिकाणी श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान, समस्त यादव भावकी, जागरण गोंधळ आणि श्री सत्यनारायणाची महापूजा, काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम खरं तर या परिवारानं केला. खेळ पैठणीचा हा सुद्धा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. अतिशय सुंदर. कोणी नथ जिंकले असेल, कोणी पैठणी जिंकले असेल, कोणी चांदीचं नाणं जिंकलं असेल. चला या माध्यमातून खरं तर आपण आनंद घेतला. भगवतीचा हा उत्सव आहे आणि आपण श्रद्धेनं पांडुरंगाची करा, भगवतीची करा,
दत्ताची करा जी सेवा होईल, पण आपुला तो एक देव करून देवता सगळ्या देवतांवरती प्रेम करा, पण एक अंतःकरणातून एका देवावरती भाव ठेवून मनातून त्या भगवतीवरती भगवंतावरती प्रेम करा असो. आणि म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवेकरिता जो अभंग निवडला तुकोबारायांचा प्रभूनं जशी बुद्धी दिली तसं फक्त बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल श्रीगुरूंचा प्रसाद, जे काही चुकलं असेल माझ्या बालबुद्धीचे दोष ना तरी बालक बोबडा बोली. कारण या गादीवर बोलणं तसं एवढंही सोपं नाही. इथं चांगल्या चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. नाही तर मी एका गावी कीर्तनाला गेले ना, असंख्य जन समुदाय जमला. गावातले लोक म्हणले, अरे त्या आरतीताई एवढ्या दुरून आल्या, एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरता गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभा राहिला, पण ते बिचारा सकाळच्याच दशक्रिया विधीवरून आलेलं होतं. त्यामुळे डोक्यात सगळं तिकडलं. हातात माई घेतलं, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं. आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणे. हो मला जिवंत आहे माऊली, मला मारता कशासाठी म्हणून इथं बोलणं एवढं सोपं नाही. तो कृपा करील, अगदी तसा वक्ता बोलत असतो म्हणून त्यानं कृपा केली, तसं बोलण्याचा प्रयत्न केला. शिष्टीवाले भाऊ तुमच्याच हातात असतं बरं आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा. पण ऑपरेटिंग सेवा तुम्ही सुंदर पोच केली, तुम्हाला धन्यवाद. आज या ठिकाणी सेवेला साथ करण्यासाठी हबप महेशजी महाराज देशमुख, हबप निवृत्ती महाराज यादव, हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय मंडळ सुधागड पाली, मृदुंगमणी हबप वेदांत महाराज नाही ओंकारजी जाधव. तू वेदांत आहे का दादा? वा. ओंकारजी जाधव, राहुल संदीप सावंत. तुमचं नाव काय? जाऊ दे. स्वप्नील दादा या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक बाबाजी असतील, दादाश्री असतील. असो सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. आमचे दोन्ही चोपदार काका, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांना वाटतं आमचं नाव ताईनं सोडूनच दिलं, ते कानात येऊन सांगू राहिले चोपदार राहिले चोपदार. चला सगळ्यांची मनोभावे सेवा आहे. खरं तर आमच्या ज्ञानेश्वर भाऊंनी मला सेवेसाठी आमंत्रित केलं आणि या माध्यमातून तुम्हा समस्त वारकऱ्यांचं मला दर्शन झालं. भाऊचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता. फोनच्या माध्यमातून यूट्यूबला कीर्तन ऐकलं. मला वाटतं कोणीतरी सांगितलं की आरतीताईचं कीर्तन ऐका. मगाशी आम्ही बसलो त्यावेळेला काकू सांगत होत्या आणि भाऊंनी सेवा ऐकली. त्यावेळेला मला आग्रहास्तव भाऊंचा कॉल होता. त्यामुळं खरं प्रवास जरी दूरचा असला, अगदी शिनलो भागलेलो जरी असली, पण भगवतीची सेवा भगवतीनं आमच्याकडून करून घेतली. माझ्या या दिदींना सुद्धा धन्यवाद. अशीच सेवा तुम्हा मंडळाकडून घडो मी ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित. एकदा आयोजक नियोजक मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली काय करत घ्यायचे का? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा 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 तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली
ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 आ बोले ले कोरे बेडी बांगुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आ नाये बिचारीला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे तुका मारे तळे जोहरा